हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. तर 4-5 दिवस झाला व्लॉग बनवला नव्हता, तर त्याच्यामुळं म्हणलं आता छोटासा व्लॉग बनवावं. तर आज आहे ख्रिसमस, तर सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज तनूला सुट्टी आहे, तर आज मस्त एन्जॉय. तर काम आवरून झालं आहे आणि आता वाजले आहे 12 वाजले आहे आता. तर मला ना बोलायचं होतं की मागे एक व्हिडिओ बनवला बघा मी डिप्रेशनचा. तर त्याच्यात अशा भरपूर गोष्टी आहे की आपण त्या गोष्टी विचार सोडायला पाहिजेत, जास्त विचार डोक्यामध्ये घ्यायला नाही पाहिजेत. तर ते विचार जर आपण डोक्यात घेतलं तर आपल्यालाच त्रास होतो. तर काय आहे ना, जसा कचरा असतो ना, तो कचरा आपण साठवून ठेवला तर त्याचा एक दिवस नाही, 2 दिवस नाही वास येणार, पण नंतर 4-5 दिवस झाले की त्याचा वास सुटणार ना. तर तसंच आपल्या विचारांचं पण आहे. आपण जे विचार डोक्यामध्ये घेतो ना, तर ते विचार सोडले पाहिजेत. ते जर आपण डोक्यामध्येच ठेवले ना, तर पार मग अवघड होऊन जातं. तर तसंच झालं माझं पण. मी कोणता पण विचार करत होते तर ते माझ्या डोक्यामध्येच राहत होते, मी त्याला सोडतच नव्हते. त्याच्यामुळं माझं डोकं असं जाम झालं. एकदम मला असं वाटत होतं की एखादा दगड बांधला की काय डोक्याला, इतकं भयान जाम झालं ना डोकं माझं. तर त्याच्यामुळंच आहे, आयुष्य खूप छान आहे आणि छोटंसं आहे, मस्त त्याला जगायला पाहिजेत. तर काही काही असे भरपूर ताया आहे, दादा आहे, ते खूप असे टेन्शन घेतात. तर आणि परत असे आपल्या आजूबाजूला किंवा आपले नातलगामध्ये खूप असे लोक असतात, ते आपल्याला त्रास देतात, काही बोलतात. आणि ते एखादी गोष्ट बोलली की ते आपल्या जीवाला लागत ही. तर ते पण आपण जीवाला लावून घ्यायची नाही, ती गोष्ट सोडून द्यायची. कारण की आपण स्वतःला त्रास करून घेतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो, कोणाचं काहीच जात नाही. त्याच्यात आपणच पागल होऊन जातो. आणि लोकांना माहिती राहतं, अरे हे फार टेन्शनमध्ये, फार टेन्शन घेतं, तर लोक आणखीन त्याचा फायदा घेतात. त्यांना वाटतं आणखीन यांना कसा त्रास द्यायचा, तर ते मुद्दामून परत आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांपासून पण सावध राहिलं पाहिजे, आजूबाजूच्या लोकांपासून, शेजारी पाजाऱ्यापासून. असे सगळेच लोक नसतात. काही लोक खूप छान पण असतात शेजारी पाजारी, पण काही नसतात तसे. तर याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजेत. आपल्याला माहिती असतं आपण कसं आहे काय आहे, तर लोकांना काहीच सांगत बसायचं नाही आणि लोकांचा विचार पण जास्त करायचं नाही. काय का म्हणतात ना, ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं, तर तसं करायचं. आता मी तेच केलं. मला जरा पण थोडं कोणी बोललं की लगेच घरचे असो किंवा बाहेरचे असो की लगेच मी टेन्शन घेत होते आणि ते माझ्या डोक्यामधून निघतच नव्हतं बाहेर. तर मी तेच विचार करत बसायचे, का बरं बोलला, का बरं बोलली असा. तुम्ही कुठे जा तिथं तुम्हाला असे लोक भेटणारच की ते तुम्हाला त्रास देणार नाही असे भेटणार नाही. सगळे त्रास देणारच लोक असते, पण त्या लोकांचं आपण किती मनावर घ्यायचं आणि किती सोडून द्यायचं ते आपल्या हातात आहे. तर त्याच्यामुळे सांगते दादांनो, तायांनो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एकदम जिथल्या तिथं आपल्याला कोणी बोललं की लगेच सोडून द्यायचं आणि विसरून जायचं लगेच ताबडतोब. ते विसरलं नाही तर त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. तर तेच माझ्यासोबत झालं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की डिप्रेशन खरंच चांगली गोष्ट नाही आहे. मला अजून पण माझं डोकं तसंच आहे, पण आता एवढं आहे मी माझ्यामध्ये खूप सुधारणा केली आहे. कोणी मला काही बोललं, काही म्हटलं तर त्याचा मी फार विचार करत नाही आहे आता, कारण की मला
मी जरा पण थोडा असा विचार केला लगे माझं डोकं लगेच जाम होऊन जातं माझं डोकं आणि दुखायला पण लागतं. त्याच्यामुळं आता विचार बंद केला आहे मी, आणि तुम्ही पण विचार बंद करा आणि हॅपी राहा मस्त. मी लहानपणापासून कधीच जास्त बिमार पडले नाही. बिमार पडले पण असेल तर सर्दी, ताप, खोकला बस एवढंच झालं असेल मला. पण आता खूप बिमार पडलेले आहे मी, कारण की सकाळी झोपेतून उठलं आणि डोळ्याकडे बघली की अरे बापरे, डोळा तर वेगळाच दिसतो. अरे परत विचार येतो आपण काय करून घेतलं, हे टेन्शन नसतं आपण घ्यायला पाहिजेत. तर असे बार बार विचार येतात माझ्या मनामध्ये. पण जाऊ दे, आता जे झालं ते पण इथून मी सुधारणा करणार आहे माझ्यामध्ये. मला कोणी काही पण बोललं किंवा भांडलं तर जास्त मी लोड घेणार नाही आहे. कसं आहे, मस्त हॅपी राहायचं, मस्त हसायचं, आणि हसायचं मस्त खळखळून हसायचं, मनापासून हसायचं. तर मी तेच करते, कारण की मला लवकर बरं व्हायचं आहे. त्याच्यामुळं एखादी व्यक्ती बघा, तुम्ही बघितली असेल किती हॅपी राहती, खुश राहती, आपल्याला एकदम खुश दिसते, ते कधीच नाराज दिसत नाही. तर ती व्यक्ती अशी असते की कोणी काही पण बोललं तर ती अति विचार करत नाही, आणि जिथल्या तिथं ते विचार सोडून देत असते. त्याच्यामुळे ते हॅपी असते. तर आपण पण तेच करायला पाहिजेत, हॅपी राहायला पाहिजेत, खुश राहायला पाहिजेत, आणि जास्त लोड घ्यायला पाहिजेत नाही तर मग जास्त लोड घेतला, टेन्शन घेतलं तर फार मग माझ्यासारखं होतं. तर एवढंच बोलायचं होतं मला. आणि ती व्यक्ती ना कधी पण बिमार पडणार नाही. अशी व्यक्ती जी खुश असते ना नेहमी, ती कधीच आजारी पडणार नाही. तर मी पण तशीच होते, पहिल्यांदा आनंदी होते, हॅपी होते, पण माहिती नाही मला झालं ते आता टेन्शन येऊन गेलं. तर आणि त्याचा मला आता पश्चाताप होतो आहे की मी का बरं एवढा लोड घेतला, का बरं टेन्शन घेतलं, स्वतःला आजारी बनवून ठेवला आहे. पण आता मला ते करायचं नाही, आनंदी राहायचं आहे. तर एवढंच मला बोलायचं होतं. आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी.